गाईज, आज मी एका चित्रपटाबद्दल बोलणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम. हा चित्रपट अर्ली जानेवारीमध्ये रिलीज झाला होता. मी आता रिसेंटली पाहिलेला आहे. हा अजूनही थिएटर्समध्ये आहे. सो जर तुमच्या नियरेस्ट थिएटरमध्ये हा अजून लागलेला असेल तर आय वुड रिक्वेस्ट एव्हरीवन टू गो अँड वॉच. खूप इम्पॉर्टंट मुद्दा या मूवी थ्रू उचललेला गेलेला आहे की खूप मराठी मीडियमच्या शाळा आहेत त्या बंद होत आहेत आजकाल. नॉट जस्ट मराठी मीडियम, खूप साऱ्या हिंदी मीडियम किंवा वर्नाक्युलर मीडियमच्या शाळा आहेत त्या बंद होत आहेत. त्याच्या जागेवर नवीन बोर्डच्या शाळा उभ्या राहत आहेत. आय एम नॉट अगेन्स्ट एनी पर्टिक्युलर बोर्ड, बट हे बंद पडण्याच्या शाळाचं रिझन जस्ट नॉट द फंडिंग ऑर इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ॲम्युनिटीज आहे. मला असं वाटते पेरेंट्स एक नोशन झालेलं आहे की माझी मुलं जर वर्नाक्युलर मीडियम किंवा त्यांच्या मातृभाषेच्या शाळेमध्ये शिकतील तर पुढे जाऊन त्यांचं जेव्हा कॉलेजमध्ये जातील किंवा फर्दर स्टडीज असेल किंवा करिअरमध्ये त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळणार नाही किंवा त्यांच्या मुलांना खूप त्रास होईल. त्रास होईल का? कारण का तुमची मुलं आजपर्यंत मराठी किंवा हिंदी लँग्वेजमध्ये शिकलेली आहेत. तर जेव्हा ती नवीन लँग्वेजमध्ये कम्युनिकेट करतील किंवा स्टडीज करतील त्यांना त्रास होणार आहेत. सेम गोज विथ वेन युअर चाइल्ड इज स्टडिंग इन इंग्लिश आणि जेव्हा त्यांना मराठी शिकावं लागतं किंवा त्यांना मराठी ॲज अ टॉपिक येतं किंवा हिंदी ॲज अ टॉपिक येतं, त्यांना ते जमत नाही. इंग्रजी येणं की नॉट बी अ डिसाइडिंग फॅक्टर की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये किती ग्रो कराल. ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला त्याच्यासाठीची मेहनत घ्यावी लागेल आणि इंग्रजी ही फक्त एक भाषा आहे ज्याच्यावर जर तुम्ही मेहनत कराल, प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला आज ना उद्या ती भाषा येईल आणि ओव्हर द पिरियड जसं तुम्ही बोलत जाल तुम्हाला त्याची फ्लुएन्सी पण येत जाईल. त्या मूवीमधून मी ही गोष्ट शिकलेली आहे की आपल्याला जेव्हा आपल्या शाळेमधून इन्व्हिटेशन येतात, कुठलेही गेट टुगेदर किंवा कुठलेही ग्रुप किंवा कधी कुठल्या टीचर्स आपल्याला शाळेमध्ये बोलवतात, तर वी शुड नॉट अवॉइड दॅट कॉल, वी शुड नॉट अवॉइड दोज इव्हेंट्स. वी शुड गो अँड सी की काय होतं आहे तिकडे. यू नेवर नो, शाळेला पण कधी कधी तुमची गरज लागू शकते. ज्या शाळेने तुम्हाला घडवलेलं आहे त्या शाळेला पुढे नेण्यासाठी आपण पण उभं राहिलं पाहिजे.